सगळं उठलेले आहेत सगळे आता बॅगा वगैरे भरता होता निघायची वेळ झाली थोड्या वेळाने. आता मस्तपैकी बाहेर आलेलो आहेत, टेम्पोमध्ये बॅगा वगैरे टाकलेल्या आहेत. आता थोड्याच वेळात निघू आम्ही, पालखी येते आमची मधून. साई माई सकाळ मित्रांनो, आता आम्ही निघालोय. सकाळीचे किती वाजले? 5:24 वाजता निघालोय. पालखी निघाली आमच्या सकाळ सकाळ. आमचे तात्या आले. साईराम साईराम. नाश्ता कवर आहे? अरे बाप रे बाप, सकाळ रात्रभर झोपून बसणार आलं का? नाश्ता अभी तक नाही यार भाया. नाश्ता आला दे दे देस. अरे देस. अरे चम्मच. अरे स्वतःला. अरे बाप रे बाप काय. अरे बस का भाई. घ्या घ्या नाश्ता घ्या. मित्रांनो आता मस्तपैकी नाश्ता केलाय. आता निघालोय आमच्या दुपारच्या मुक्कामावरती. काय आहे आपला दुपारचा मुक्काम? दुपारचा मुक्काम काय रे घोडियार माता मंदिर. घोडियार माता मंदिरला तर जवळच आहे, पोचू लगेच आम्ही. 1 किलोमीटरवरती आहे. मस्तपैकी पालखी वगैरे. जाऊ आता स्टॉपवरती पोचल्यावरती भेटू. चला साईराम. साईराम मंडळी, आम्ही पोचलोय आता दुपारच्या मुक्कामावरती. काय घोडियार, काय मंदिराचं नाव? घोडियार माता. मन वेडे म्हणित माझे साईनाथाचे खूळ लागले. मन वेडे म्हणित माझे आई माई दुपार भावांनो, मस्तपैकी आता आम्ही दुपारचं जेवण झालेलं आहे आमचं. मस्त आराम करतो आम्ही. आराम चालू.
करा सर्व झोपलं तेव्हा बाला काय अरे वाह इधर तो बड़ा सीन हो गया हे काय रे बाबा साईबा आराम सर्वांचा आराम चालू आहे आता जेवण मस्तपैकी जेवलेत आता साई बनले सगळे हे बघा हे तर भाई फुल बिना चपलीचे चाललेत तर कसे झोपलेत बिना हा साई मंत्र श्रद्धेत माया लाभे होशी अनंत बुरीची ही वाट चाल साईनाथाचे गुणगान दुपार हॉन आता आम्ही दुपारच्या मुक्कामावर निघालोय पालखी गेले पुढे हा ना भाई निघालोय आता मस्तपैकी जेवण वगैरे थोडासा आराम पण झालाय झोप पण झाले आमची भरपूर आहे टोपी मंडळाने दिली आम्हाला आज काल तर काय ऊन नव्हतं पण आज दिली आहे या स्टॉप वरती जाऊ आमचे मस्त संतोष मामा कुठे गेले संतोष मामा संतोष मामा मनीष मामा हाय करा लवकर पुढचा ब्लॉग मी कंटिन्यू करतो. सायराम भाऊ संतोष मामा त्यांचं आगमन झालेलं आहे. जीव आता त्यांचे चपड मामा बुरीची ही वाट चाल साईनाथाचे गुणगान मन वेडे म्हणित माझे साईनामाचे खूळ लागले आम्ही चाललोय हे मंदिर इथे आहे. कोणतं मंदिर कुठे आहे ते? कुठे आहे रे मंदिराकडे जाण्याचा सण हाय कर हाय बाळा हाय करणार मित्रांनो आम्ही दुपारचे वाजले 3:45 वाजत आहेत आणि आम्ही 10 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय आणि त्याचा थोडं विश्रांतीसाठी थांबलोय नाश्ता करायला. बघू काय ते नाश्ता हा बघा 8 वर्षाचा मुलगा आमच्या अध्यक्षाचा तो पण पालखीमध्ये चालतोय कंटिन्यू. मनोज कांबळे मेन्यू कार्ड बघतायत ते काय मागवायचं काय नाही बघू आता. साईराम मंडळी आता मस्त थंडगार लस्सी पिलेली आहे हे बघा 2 बंधू आमचे किती झालं साईराम नाही एवढीच कॅश आहे हो बिल दिले भाई आम्हाला तर आता हाय 7 किलोमीटर मी आता आमच्या मंडळाच्या ग्रुपवरती पाठवले लोकेशन 7 किलोमीटर दाखवते. माझं आहे का हा रे माझं हे टोपी पडली आता परत आम्ही सुरू करू मस्त. टाइम आहे दुपार आता आम्ही आमच्या गेल्या वर्षीच्या दुपारच्या रात्रीच्या वस्तीवरती म्हणून नाही ते काय गेल्या वर्षी दुपारचा स्टॉप होता आणि यावर्षी मोबाईल टाइम आहे संध्याकाळ भावांनो. आता आम्ही आमचा स्टॉप आता आमचा रात्रीचा मुक्काम आता हाय किती 2 किलोमीटर उरलाय तर आम्ही आता जातोय. मागे तुम्ही व्ह्यू बघा किती मस्त सनसेट आलाय. लवली सनसेट लवली साईमयी सनसेट
मस्तपैकी सायमा संध्याकाळ झाली आता आमच्या आहे साईराम बोलो आगे 40 चलो 40 मिनिटं लागतील आम्हाला हा? किलोमीटर नाही, किलोमीटर 2 किलोमीटर 2 किलोमीटर किलोमीटर बोला हा, मला मग काय? वाटलं 200 नाही, 200 मीटर आहे बघ, इथेच आहे समोर 200 प्रेम म्हणतात तुझं काय तुला बोलायचं लावूया. अरे जाम आहे बघ. बाबा साई आमच्या भावाचे चड्डी पॅन्ट फाटले म्हणून त्याने जुगाड बघा गमचा लावले. भावांनो आपला रात्रीचा मुक्काम आलेला आहे. तरी आता पोहोचलोय इकडे त्याने आहे मीनाक्षी कृपा तिथे आम्ही पोहोचलेला रात्रीच्या मुक्कामावरती खूप चाललोय. आमचा रात्रीचा मुक्काम आलेला आहे. आमचे साई बंधू येऊन ते झोपलेले आराम करतायत आता. काय बोला नाही का साईराम भावानं आता मस्तपैकी फ्रेश झालोय. हातपाय वगैरे धुले जातात मस्तपैकी. पालखीचे दर्शन घेऊ आपण आपल्याला. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की आरती साई बाबा साईमाई रात्र मंडळी आता मस्तपैकी आमचं जेवण वगैरे झालंय. तर झोपायची तयारी चालू आहे. अर्धे जण तर झोपलेत पण आपले साईबंधू खूप थकलेत. आज जरा चाललो आहे आणि उद्या पण चालायचं आहे जास्त. तर आता झोपलेत सगळे. हे बघा साई नामाचे खुळ लागले नाम. भावांनो आता आपली पण वेळ झालेली आहे झोपायची. कारण की आता वाजत आहेत रात्रीचे 11:15. आता आणि उद्या सकाळी 4 वाजता उठायचं आहे. कारण की उद्याची सकाळची 16 किलोमीटर रनिंग आहे ती आपल्याला काढायची आहे. चला आता झोपूयात, भेटूयात उद्या सकाळी. जय साईनाथ.